बाहेर गावना शेत्या काही गावातला नाही त्या काही कोणी असं कोणता संघ ना नाही उभा करतात बॉस डिसिजन ते डिसिजन राहील काही अडचण नाही तुम्ही आता फिल्डिंग लावा जास्त टाइमपास केला तर परत पेनल्टी दिली जाईल हे लक्षात घ्या फिल्डिंग लाव काळू काळू फिल्डिंग लावा अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन द्या आणि अंपायर लक्ष द्या थोडस नारायण थोडं लक्ष दे तिथे आणि खेळाडूने बोलू नका नाहीतर परत अंपायर नो बॉल देईल प्रीट प्रीट पुढचा बॉल जॉल्टीचा शिवा निकम साठी खूपच सुंदर फटका आणि तो मारलाय शिवाने तो शरद जगतापकडे आणि त्याने थ्रो केला 1 रन पूर्ण झालेला आहे 2 ओव्हर 12 रन 1 विकेट थोडस खेळाडू वृत्तीने खेळा भाचाभाची करू नका प्रत्येकाने थोडस शांतता पाळा आणि मॅचेस या थोड्याशा मेन असल्या कारणाने बॉल टाकताना नाही बोलणार चालली नारायण बर पुढचा बॉल सुनीलचा शिवासाठी थोडासा बाहेर बॉल आणि वाईड बॉल शिवा बर रिव्ह्यू घ्या सर रिव्ह्यू घ्या थोडा अंपायर रिव्ह्यू का नाही टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे फिल्डिंग वाल्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे बॉल वाईड नाही म्हणे अंपायरने वाईड दिलेला आहे तो स्टंप वरून गेलेला आहे बॉल वाईड नाही आहे मॅच सुरू करा नारायण
आणि आता पुढचा बॉल सुनीलचा. खूपच चांगला फटका आणि शक्यतो 6 रन बाहेर डायरेक्ट इकडे वायरमन दादांच्या हातात. आणि 6 धावा. 2 ओव्हर 2 बॉल 18 रन 1 आऊट. बॅटिंग करतोय तो शिवा आणि बॉलिंग करतोय तो सुनील माळी. परत तसाच मारण्याचा प्रयत्न पण बॉलचा बॅटना काही संपर्क नाही. काळू कीपर कडून खूप मोठी अपील आणि अंपायर शंकर पवार नाकारताना काही संबंध नाही असा. थोडासा बाहेर बॉल आणि वाईट बॉल. तो परत कीपर परत अपील करतोय. प्रत्येक बॉलला अपील करतोय कीपर. धात मागतोय त्याची तो अंपायर कडे पण अंपायर ती फटावून लावताना. पुढचा बॉल सुनीलचा. खूप चांगला फटका हवेत बॉल फिल्डर बॉल मागे धावताना आणि कॅच आउट केलेला आहे ते किशोर सोवणे यांनी शिवा निकम यांना. आणि त्याचं नाव आहे तो काय नाव रे 04 शिवाजी. शिवाजीने शिवाजीला आउट केलेला आहे. आणि आता पुढचा बॅट्समन जातोय तो पंकज जगताप. खूपच चांगला फटका मारला होता तो शिवा निकमने पण तो हवेत आणि फिल्डर चांगला लंबूगडी असल्या कारणाने डायरेक्ट हात टाकला आणि तो त्याच्या हाताला लागून त्या शिवाजीकडे गेला आणि शिवाजीने तो बॉल कॅच केला. त्याच्यामुळे तो शिवा निकमला बाहेर यावं लागलं. आणि आता स्ट्राईकला आहे तो आपला पंकज जगताप. नो स्ट्राईकला आहे तो दादा सोनवणे आणि बॉलिंग करत आहे तो सुनील माळे फ्रॉम पिसोरा वर्सेस चापापाडा. खूप सुरेख फटका पप्पू बिर्याणीकडे आणि पप्पू बिर्याणीने चांगली फिल्डिंग केलेली आहे. 1 रन तसा पूर्ण केला आहे तो पंकजने. आणि आता शेवटचा बॉल राहील तो सुनीलचा. त्याचं स्वतःचं दुसरं षटक संघाचं तिसरं षटक. तिसऱ्या षटकातील हा शेवटचा बॉल. आणि आता तो बॅटिंगला आहे दादा सोनवणे डावखुऱ्या फलंदाज. त्याला पाहू बरं आता सुनील माळी कसा बॉल टाकतो दादा कसा त्याला खेळतो. खूपच चांगला फटका आणि काळूने एकदम अप्रतिम कॅच घेतलेला आहे तो जबरदस्त असा कॅच काळूचा. आणि दादाला आपली विकेट द्यावी लागली. दादा बाहेर येताना खूपच अशी बोगस म्हणावी लागेल बॅटिंग. आणि आता बॅटिंगला जातो आहे तो विजय नाही रवी. आपले कॅप्टन राकेश वाघ थोडंसं काहीतरी सांग. 30 रन 3 ओव्हर 2 आऊट 3 आऊट. झोरूनचे आमचे मित्र केदारनाना टेलर ते सुद्धा इथं आलेले आहेत मॅचचा आनंद घेण्यासाठी. खूपच चांगले टेलर ते. जर कोणाला ड्रेस शिवायचा असेल तर त्यांना संपर्क करा. आणि अंपायर आहे ते शंकर पवार आणि नारायण पठावा.
आणि फिल्डिंग मध्ये थोडस फेरफार करताना कळू. आणि आता स्वतः जॉन्टी संघमालक खूपच चांगला बॉल. तो पंकजला काही कळलाच नाही. गेला तो काळूच्या हातात. थोडस काहीतरी कीपर आणि बॉलर बोलताना. आणि आता पुढचा बॉल जॉन्टीचा पंकजसाठी. खूपच लेग साईडच्या दिशेने फटका मारलेला सुमितकडे. सुमितने तो बॉल पकडला आणि एकच रन. खूपच चांगली फिल्डिंग सुनीलची. आणि इकडून जाताना भाऊ आणि आता स्ट्राईकला आहे तो रवी. जबरदस्त असा खेळाडू, पण इथे काही थोडासा फॉर्म नसल्यामुळे तो त्याचा खेळ दाखवू शकला नाही. आणि खूपच सुयोग फटका आणि बॉल खाली येतोय तो शरद. आणि शरदने घेतलाय तो कॅच आणि रवी आऊट. जॉन्टीने बाद केलाय त्या रवीला. शरद जगतापने कॅच घेतलेला आहे. खूपच चांगला कॅच. आणि आता बॅटिंगला येईल तो सुनील. फिल्डिंग लावा फास्ट घ्या थोडस. खूपच चांगला फटका मारला होता म्हणे, पण तो डायरेक्ट फिल्डरच्या हातात गेला. आणि आता सुनील. आणि आता स्ट्राईकला राहील तो सुनील. बॉलिंग करेल तो जॉन्टी. दोन्ही संघ खूपच चांगले खेळताना. फिल्डिंग मध्ये थोडस फेरफार करताना वैयक्तिक संघ मालक जॉन्टी. आणि जॉन्टीचा पुढचा बॉल सुनीलसाठी. सुनील सुद्धा खूपच चांगली बॅटिंग करतो. बघू बरं आता सुनील काय करतो. फुलटास बॉल आणि त्याचा चांगला फटका आणि परत बॉल सुमितकडे आणि फक्त एक रन. खूप चांगला फटका मारला. आणि आता बॉल 4 बॉल झाले आहेत. 2 बॉल बाकी आहेत. आणि जॉन्टीचा पुढचा बॉल. खूपच चांगला फटका पंकज जगताप कडून. रक्षात्मक फटका म्हणावा लागेल त्याला. खूपच बॉलर अग्रेसिव्ह. किशोर भाऊ सांगताना मागे 2 रन छत नको म्हणे, मारू नको. आणि आता स्ट्राईकला येईल तो सुनील. सुनीलने येताच पहिल्या बॉलात 1 रन काढला आणि स्ट्राईक पंकजकडे दिली होती. आता परत सुनीलकडे स्ट्राईक आली. आणि पुढचा बॉल जॉन्टीचा सुनीलसाठी. शेवटचा बॉल असेल. थोडस सुनीललाच कळाला नाही बॉल लागला कुठे गेला कुठे. अशाप्रमाणे तो डॉट बॉल. आणि ओव्हर समाप्त. 3 ओव्हर समाप्त. 4 ओव्हर समाप्त. 23 धावा, 4 आऊट. काय म्हणताय? बॅट द्या भाऊ. आणि आता ड्रिंक ब्रेक घेतलेला आहे तो फिल्डिंग वाल्या संघाने. आमचा आयोजक दर्शन नाना बॅट द्यायला जाताना तसं पाहायला गेलं तर आयोजकांनी खूपच सहकार्य केलेलं आहे
सगळ्या संघांना. आणि आता बॅट बदलली. पाहू बरं बॅट बदलल्यावर कोण आता कसं खेळतं. सुनीलने बॅट बदलली वाटतं. आणि आता पाणी पिऊन झाल्यावर बघू बरं कोण बॉलिंग करतं काय. घ्या फास्ट घ्या थोडस. आणि हा दिवसभरातून शेवटचा सामना असेल. उद्या हा या गुलाबराव महाराज प्रीमियर लीगचा शेवटचा दिवस असेल. उद्या कळेल की कोण बक्षीस घेतं, कोण 1 नंबर घेतं, कोण 2 नंबर घेतं. आमचा संघ जय बजरंग बुन्नाटे आणि हर्षवर्धन 11 हे तर संघ बाहेरच झाले आहेत. बॉल फिल्डिंग मध्ये थोडस काहीतरी फेरफार करताना कॅप्टन विकेट कीपर थोडीशी चांगला फटका 1 रन. आणि किशोर सोनवणेकडे बॉल आला. गडी असा आहे की बॉल जाऊच शकत नाही असा गडी आहे तो. जर ठरवला तर बॉल दाबून फोडून टाकायचा तर फोडून टाकी. आणि मी सांगितल्याप्रमाणे तसाच पकडला बॉल. किशोर भाऊंनी सहजरित्या बॉल पकडून घेतला आणि पंकजचा तो झेल झाला आणि आउट. पंकज आणि आता बॅटिंगला चालले ते पंडित चौरे. खूपच असे चुरशीचा सामना हा. 5 ओव्हर 35 रन 5 आउट. आणि आता स्ट्राईकला राहील तो शक्यतो सुनील. आणि बॉलिंग करेल तो शरद जगताप कपालेश्वर. आणि आता कॅप्टन थोडस काहीतरी सांगताना बॉलरला असा टाक तसा टाक. शरदचा त्याचा वैयक्तिक पहिला बॉल. संघाचं 6वं षटक घेऊन येत आहे तो शरद जगताप. फिल्डिंग मध्ये खूपच बदल. तस आयराणी मग सांगाले गे डायरेक्ट त्या कोपराला गेली या कोपराला येई राहत्या. आणि आता पुढचा बॉल. पुढचा चेंडू शरद टाकणार आणि सुनील खेळणार. पाहू बरं खूपच चांगला चेंडू टाकला आहे तो शरदने आणि सुनीलला काही कळलंच नाही. आणि काळूच्या हातात गेला तो चेंडू.
परत तसा चेंडू टाकलाय तो शरदने. सुनीलला काही समजला नाही. परत काळूकडे हातात. काळू हा विकेट किपर आहे तो जय बजरंग वटार संघाचा. खूपच चांगला खेळतो तो काळू. खूपच धावपळ करताना काळू स्वतःच्या संघासाठी. आणि आता पुढचा बॉल तसाच खूपच चांगला सुरेख फटका आणि किशोरने तो कॅच परत घेतलेला आहे. किशोर भाऊ एकदम जबरदस्त फिल्डिंग करताना आपल्या संघासाठी. सुनील आता बाहेर येताना आणि आता बॅटिंगला जाईल तो डीजे दीपक गायकवाड. आणि 6व्या षटकातील 3 बॉल झालेले आहेत. सलग 2 बॉल डॉट टाकले आणि तिसऱ्या बॉलला विकेट घेतली ती शरद जगताप यांनी. आणि आता बॅटिंगला जाता येतो दीपक गायकवाड. आणि आता पुढचा बॉल शरदचा दीपक गायकवाड साठी. दीपक गायकवाड सुद्धा हा चांगला फलंदाज आहे. बघू बरं आता काय करतो तो. थोडासा बाहेर बॉल आणि काळू कडून अपील. काळू हा अपीलच खूप करत आहे. डॉट बॉल. हिंदी कमेंटेटर किधर गए इकडे. Need to smell. ₹1 पारितोषिक. 6 ओव्हर 35 रन. या कॅच साठी गुणवंत खेळणार वटार यांच्याकडून जॉन्टी भाऊने जो आता कॅच घेतला त्याच्यासाठी ₹501 पारितोषिक रोख स्वरूपात देण्यात येईल. मॅच संपल्यावर जॉन्टी भाऊ कॉमेंट्री बॉक्स कडे येण्याची कारवाई. Paired. 35. 7 विकेट 35 रन रामगीर बाबा 11 संघाच्या. 7 ओव्हर.
पुन्हा एकदा राजूने बीट केलेला चेंडू पंडित चौरेला. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी राजू पठाळाकडून. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू राजूकडून. सलग 3 चेंडू राजूने बीट केले ते पंडित चौरेला. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतो तो राजू पठावा. अंपायर आहे नारायण पठावा, बॉलर आहे राजू पठावा. स्ट्राइक ला गेले ते राकेश सूर्यवंशी मिरपूर. अतिशय सुंदर शॉट मारला जीओसी. हॅलो, पुढचा बॉलर आहे तो शरद. सात ओव्हर 41 धावा 7 विकेट. पहिला चेंडू बीट केलेला आहे तो राकेश सूर्यवंशी यांना शरदने. वटार संघाकडून अतिशय सुंदर अशी गोलंदाजी चालू आहे. दोन धावा. अतिशय सुंदर असे क्षेत्ररक्षण तसेच एक धाव पूर्ण केली राकेश भाऊ यांनी. अतिशय असं क्षेत्ररक्षण केले ते
सुमित भाऊ यांनी आपल्या संघासाठी 3 धावा रोखल्यात. आठ ओव्हर 47 धावा, 7 विकेट. सात विकेट. पुढचा बॉलर आहे स्वतः संघ मालक संदीप जाधव उर्फ जॉन्टी भाऊ वटार. या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा विकेट घेतली तर चेतन भाऊ खैरनार यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक रोख स्वरूपात देण्यात येईल. एक डाव चोरलेली आपल्या संघासाठी. ओव्हर थ्रो केला तर डिक्लेअर धावा नाहीत, पळून घ्यावे लागतील. ओव्हर थ्रो केला तर पळून घ्यावे लागतील तरच 2 धावा भेटतील. तिकडे बॉल गेला तर 2 धावा नाही, डिक्लेअर नाहीत. 3 धावा, 3 धावा, 3 8.2 51 रन, 7 विकेट. नो रन. बॅट फिरवली असती तर रन भेटला असता. स्ट्राईकला पंडित चौरे.
वटार संघाकडून अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण. जिथं एक धाव पाहिजे तिथं 2 धावा खर्च केल्या तर आपला संघ प्रगती पथावर पोहोचेल का? लास्ट बॉल टू गो. जॉन्टी भाऊ. ओव्हर समाप्त. 9 ओव्हर 55 धावा 7 विकेट. 9 ओव्हर 55 धावा 7 विकेट. चला आवरा लवकर. नेक्स्ट बॉलर आहे ते सुमित. अतिशय असं सुंदर क्षेत्ररक्षण केलंय ते राजू पटावा याने. चौकार होता नक्कीच त्याने आपल्या संघासाठी 2 धावा वाचवले. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. बोल्ड झालाय ते इतर राकेश सूर्यवंशी निरपूर. पुढचे बॅट्समन चालले ते चौंदाण्या गावाचे बुलंद तोप स्वतः संघ मालक राकेश आबा मोरे. बघूया आपल्या संघासाठी काय करतात ते. राकेश यांना पहिला चेंडू बीट केला आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सुमित भाऊकडून. अतिशय सुंदर गोलंदाजी करतो वटार संघाकडून तो सुमित. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. विकेट पडली इथं. सत्तावन्न धावा केल्या त्या रामगीर बाबा 11 संघाने.
जय बजरंग बुंदाटे संघ जय बजरंग वटार संघाला करायच्या आहेत त्या 58 धावा. गोलंदाज दादा सोनवणे पटावा पहिली ओव्हर घेऊन येतो आपल्या संघासाठी.
पहिलीच निर्धाव चेंडू. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतो दादा सोनवणे. 3 निर्धाव चेंडू टाकले त्याने आतापर्यंत. परत एकदा निर्धाव चेंडू. अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय तो दादा सोनवणे पठावा. अतिशय उत्कृष्ट मॅच आहे. रामगीर बाबा इलेव्हन वर्सेस जय बजरंग वटार. अतिशय जोरदार अशी अपील. पहिली ओव्हर समाप्त. आतापर्यंत दादा सोनवणेने आपल्या संघासाठी 1 धाव खर्च केली फक्त. 6 बॉलात 1च रन दिला आहे त्याने. 1 धाव, 1 ओव्हर 1 धाव. नेक्स्ट बॉलर आहे तो दीपक डीजी. अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय तो. तसा सुंदर शॉट मारलाय तो काळू साल्लेर. दोन धावा डिक्लेअर.
खूपच चांगला फटका, पण दीपकने ते सगळे टंप पडून टाकले आहेत ते कॅच सोडल्यामुळे. थोडासा राग केला त्याने त्या. आणि आता कॉमेंट्री होईल ती अहिराणी गावठी भाषा, आपली मायबोली गावठी अहिराणी. आणि पुन्हा बॉल दीपकना काळू करता, काळूनी मारा तिकडला बाजूले, त्या बॉल मागे धावताना तो गडी आणि 2 रन काढी घेतात त्यासनी इकडे. 2 ओव्हर 13 रन. आणि आता पुन्हा बॉल दादा सोनवणे पठावा आयकॉन खेळाडू रामगीर बाबा 11 किशोर सोनवणे बॅटिंग करताना तशा चांगला मारा त्यालाकडून आणि डिक्लेअर झोन मा बॉल गया. 2 रन. किशोरना चांगला फटका आणि तो 2 रन परत. खूपच चांगला फटका किशोर कडून. दोन ओव्हर 2 बॉल. स्कोर जाय तो दादू 17 रन. आणि पुन्हा बॉल. खूपच चांगली बॅटिंग किशोर भाऊ कडून. दादा ना आता पुन्हा बॉल किशोर साठी. जर कधी किशोर भाऊ हा जो मोकळा हाती उगारता तर बाहेर जातो बॉल, पण कॅप्टननी काय सांगायचे त्याले. खूपच हळू खेळी ना तो किशोर भाऊ. थोडासा बाहेर बॉल आणि अंपायर नारायण यांनाकडून वाईड ना इशारा. तो बॉल वाईड. तशा चांगला फटका आणि शक्यतो बाहेर आणि 6 रन. बॉल धरा बॉल बोल्यावर. नारायण अंपायर थोडस पुढे उभं आहे स्टंपसकडे जवळ भाऊ. आणि आता पुन्हा बॉल दादाना परत. तशाच माराना प्रयत्न, पण बॉलना बॅटना काही संबंध नाही आणि डॉट बॉल. 3 ओव्हर 24 रन बिना बाद. आणि आता बॉलिंगले होणार तो राकेश शिरोशी. आणि तो स्ट्राइकलेस येतो आता काळू. आणि बॉलिंग करीतो राकेश सूर्यवंशी. डिगू थोडीशी फिल्डिंग लावताना
आणि आता खूपच फेरफार फिल्डिंगમાં राकेश वाघ थोडासा निराश टीम हारताना दिसेल आहे त्यांनी खूपच चांगला बॉल राकेश शिरोशीना काळोनी मारेल चित्तानी बाजूले आणि तो 1 रन पुरा कया काळोनी आणि राकेशना आता दुसरा बॉल किशोर तसेच चांगली फिल्डिंग ती दीपक गायकवाड कडून स्कोर जातो 29 4 ओव्हर समाप्त आणि स्कोर वेळेची तो 29 रन 1 आउट आता किशोरने खूपच चांगला फटका मारा पण तशा चांगला फिल्डर दीपक गायकवाड 36 बॉलात 29 रन पाहिजे शेत्या जय बजरंग वटार संगले आणि आता बॉलिंग कोण करस पाहू बरं राकेश आबा थोडस काहीतरी सांगताना फिल्डर असले थोडस अंधार पडायला का आता त्यामुळे थोडस घाई करा थोडस घाई करा अंपायर शंकर आणि नारायण बॉल दिसायला पाहिजे बॅटिंग बॉल असले आणि आता बॉलिंग करतो भाऊ दादा सोनवणे स्वतः आयकॉन खेळाडू रामगीर बाबा 11 ना आणि बॅटिंगलेस येतो काळू चालल्यार नारायण ती बॉटल उचलून घे तुझ्या जवळ ठेवती आणि आता पुन्हा बॉल दादाना काळू करता नॉट ऐकले बॅट म्हणजे तो राजीव सोनवणे जर दादानी विकेट गेली तर राकेश वाघ यानाकडून 101 रुपयाना बक्षीस आणि काळूने 6 मारा तर
काळूनी जर आता पुन्हा बॉल 6 मारा तर गोंडू अण्णा कंदाना यानाकडून 101 रुपयानं बक्षीस काळू करता. खूपच चांगली बॉलिंग टाकी ना तो दादा. पुन्हा बॉल दादा ना काळू करता. काळूनी मारा तिकली बाजूले राकेश फिल्डिंग करताना आणि राकेश चांगली फिल्डिंग केली फक्त 1 रन. खूपच चांगली बॅटिंग चालू शेती जय बजरंग वटार संघनी. आणि पुन्हा बॉल आता स्ट्राईकला येतो राजू. खूपच चांगला सुरेख फटका पण थोडीशी धावपळ करताना आणि काळू डायरेक्ट पळी घ्या आणि राजू काय हलला नाही तिथून त्यामुळे काळून आउट होई जाऊ. काळू आता बाहेरी आणि पुन्हा बॅटिंगले जाईतो आता पंडा फॉर कंदाना. थोडंसं अंपायर्सनी काळजी करा फास्ट घ्यावा लावा परत सांगा नका लावू. आणि आता दादा स्ट्राईकलेस येतो परत राजू. दोन्ही या खेळाडू पठावाना. परत तशाच मारा त्याने आणि स्लीपलेस येतो उभा स्वतः संघ मालक राकेश आबा. पुन्हा बॉल दादाना राजू करता. खूपच चांगला बॉल थोडासा बाहेर आणि अंपायर नारायण यांनाकडून वाईडना इशारा आणि वाईड बॉल. स्कोर थोडासा वाढता. पुन्हा बॉल दादाना परत राजू करता. पाहू बरं थोडासा खूपच चांगला बॉल दादाना. 5 ओव्हर 31 रन 2 आउट. थोडंसं फिल्डिंगवाला कॅप्टननी थोडीशी काळजी घ्या थोडंसं फास्ट घ्या कारण आता थोडंसं सूर्य मावळताना शक्यतो बॉल दिसाले प्रॉब्लेम ही बॅटमनले. पण आता स्ट्राईकलेस येतो पंडा आणि बॉलिंग लेवला तो दीपक गायकवाड. खूपच चांगला खेळ आतापर्यंत दीपक ना. आणि स्ट्राईकलेस येतो पंडा. खूपच चांगला फटका पंडाकडून आणि 1 रन पूर्ण. पण राजून दुसरा आले नाही सांग दिलं नको भाऊ पहिला जे आउट होई जायचे त्यामुळे दुसरा नको. एक बी काढा तरी त्या जिंकणारच येतच त्यामुळे मोठा फटकानी काही आवश्यकता बी नाही. खूपच चांगला फटका राजूना आणि 1 रन. परत आता स्ट्राईकलेस येतो पंडा. तशा चांगला बॉल पण त्यानावर चांगला फटका 1 रन. खूपच चांगली फिल्डिंग ती राकेश शिरोशी. आणि पुन्हा बॉल दीपकना राजू करता आणि शक्यतो
बोल्ड बॅट ना किनारा लागी तो स्टंपतले लागा तो बॉल आणि तो बोल्ड आणि बॅटिंग जायना तो आता सुनील माळी पिसोरा आणि स्ट्राईकलेस होतो आता सुनील माळी आणि बॉलिंग करतो दीपक गायकवाड दीपकना पुल्ला बॉल सुनील करता खूपच चांगला फटका सरळ मारा त्यांनी आणि शिवा निकम फिल्डर त्यांना हातात बॉल दीपकना आता शेवटला बॉल आहे वरना आणि स्ट्राईकले तो पंडा फुलटाच बॉल बॅटना बॉलना काहीच संबंध नाही डायरेक्ट तंगडातले लागा आणि तो बॉलरना हातात अशा प्रकारे ओव्हर समाप्त आणि 6 ओव्हर समाप्त रन्स आहेत त्या 6 ओव्हर 35 एक आउट 3 आउट सॉरी 3 आउट आणि आता बॉलिंगले म्हणा तो रवी जाखोड चांगला प्लेयर रवी पण थोडासा त्यांना फॉर्म नाही त्यामुळे खूपच चांगला फटका सुनील माळीकडून तिकडली बाजूले आणि 2 रन पुरा काय त्या सुनीलने संघ मालक सांगताना बॉल चावाड पुन्हा बॉल रवीना परत तशाच बॉल फिल्डर बी तोच एरिया बी तोच परत 2 धावा सुनील माळीनी काय आपल्या संघ करता पुन्हा बॉल रवीना सुनील करता थोडासा बाहेर बॉल पण हा पायरना काही इशारा नाही खूपच चांगला बॉल वाईड आहे वाईड बॉल आहे थोडासा बाहेर रन कमीत कमी अजून परत त्यावात भर खूपच जबरदस्त फटका बॉल खाल दीपकने तो कॅच पकडा आणि सुनील माळी हा आउट दीपक खूपच चांगला खेळाडू
आणि पुढचा बॉल टाकला तो विजूने, थोडासा लेग बायच्या स्वरूपात तो 1 रन. आणि पुढचा बॉल रवीचा पंडितसाठी पूर्णपणे तो कोच्या बॉल त्याने कोरून मारला, फक्त 1 रन त्याच्यावरती आणि तो 1 रन. आणि अशा प्रमाणे ती ओव्हर समाप्त झालेली आहे. खूपच सुरेख बॉलिंग. स्कोर झालेला आहे तो स्कोर झालेला आहे तो 44 रन 7 ओव्हर 4 विकेट. 18 बॉला 14 रन लागता येते वटार संघाला. खूपच चुरशीचा सामना आहे हा. कॉमेंट्री थोडीशी आयरनीमध्ये चालू होती, पण थोडासा मला बाहेरून फोन आला. हायकमांडचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आयराणीमध्ये बोलू नका, मराठी बोला. त्याच्यामुळे लगेच कॉमेंट्री मराठीत सुरू करण्यात आलेली आहे हुकमावरून. कारण अख्खा दिवस इथे मोडावा लागतो आणि त्यांचं ऐकावं लागेल मला. हायकमांडचं ऐकावं लागतं. आणि पुढचा बॉल राकेशचा पंडित करता. पंडितने खूपच सुरेख फटका मारलेला आहे. तो गेलाय पंकजकडे. तशी चांगली फिल्डिंग केली पंकजने आणि थ्रो केलाय त्याने बॉलर राकेश सुरुची. राकेश सुरुची हा माझा क्लासमेट. खूपच चांगला बॉल, पण बॅट्समनच्या अंगाला लागून लेग बायच्या स्वरूपात तो 1 रन भेटला आहे तो वटार संघाला. वटार संघाने जर असे 1-1 जर रन केले तरी ते मॅच जिंकतील. ट्रॅकला आहे तो आता पंडा आणि राकेशने तो बोल्ड केलेला आहे पंडित पवारला. खूपच सुरेख गोलंदाजी ती चालू आहे राकेश ऋषी कडून. राकेशने मध्यंतरी क्रिकेट बंद केलं होतं, पण गुलाबराव महाराज प्रीमियर लीग ही लीग अशी आहे की आपल्या एरियातील निकवेल एरियातील जेवढे सगळे खेळाडू आहेत त्यांना खेळता यावं असा तो उद्देश आहे. आजी माझी सगळ्या खेळाडूंना खेळता यावं याच्याकरता ही लीग असते. राकेश आबा सुद्धा स्वतः फिल्डिंग करताना राकेश आबा सुद्धा त्यांच्या वयात एक खूपच चांगले खेळाडू होते. त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी खूप बक्षीस मिळवून दिलेले आहेत चौंदाने संघाला. आणि हा चौंदाने संघाचे संघमालक राकेश मोरे, माजी उपसरपंच चौंदाना यांचा तो संघ. आणि राकेशने चांगला बॉल टाकलेला आहे. राकेश आबाकडून थोडीशी बोगस फिल्डिंग आणि ते रन गेले आहेत. डिक्लेअर एरिया असल्या कारणाने 2 रन. फिल्डिंग मध्ये थोडीशी फेरफार करताना कॅप्टन दिग्विजय वाघ. पुढचा बॉल राकेश ऋषीचा सुमित करता. तसा सुरेख फटका सुमित कडून. खूपच चांगली फिल्डिंग तलवारे कडून, पण तो 4 रन थोडीशी बोगस फिल्डिंग झाली आणि तो 4 रन गेलेला आहे. मॅच हातातून थोडीशी निसटताना दिसते आहे रामगीर बाबा इलेव्हन संघाकडून. 13 बॉलात फक्त 6 रन पाहिजे आता. पुढचा बॉल राकेशचा सुमितसाठी. खूप चांगला फटका, तशीच चांगली फिल्डिंग ती. 12 बॉलात 6 रन पाहिजे.
मॅच अजून सुद्धा शक्य होऊ शकते. क्रिकेटमध्ये असं आहे, केव्हा काय होऊ शकतं ते काहीच सांगता येत नाही कोणाला. त्याच्यामुळे कोच थोडंसं सांगताना फिल्डरांना चर्चा करा म्हणे. आणि आता पुढची ओव्हर घेऊन येतील ते रवी भाऊ. 12 बॉलात 6 रन पाहिजे. आमचे पुतणे दिनेश वाघ GM अर्थ मोहर्सचे संचालक, त्यांचं इथं आगमन झालेलं आहे आणि त्यांनी केक सुद्धा आणलेला आहे इथं. प्रसाद भाऊ यांचा बर्थडे असल्या कारणाने. आणि थोडस गचा क्षेत्ररक्षण राकेश ऋषीकडून. रन जर जिंकायचा असेल तर रन वाचवायला पाहिजे. 12 बॉलात आता 11 बॉलात फक्त 5च रन लागतील जिंकण्यासाठी ते वटार संघाला. आणि पुढचा बॉल रवीचा. खूपच सुंदर बॉलिंग ती रवीकडून. आणि पुढचा बॉल रवीचा स्ट्राईकला येतो आता सुमित. खूपच सुंदर बॉल, थोडासा बाहेर. आणि बॅट्समनने रिव्ह्यू घेतलेला आहे, बॉल वाईड आहे का असं. थर्ड अंपायरकडे वाईड नाही आहे, बॉल आहे तो. अंपायर उभा आहेत, रेग्युलर डिलिव्हरी झालेली आहे ती, डॉट बॉल आहे तो. आणि आता रिव्ह्यू नाही त्यांच्याकडे. तसा चांगला फटका, खूपच चांगली फिल्डिंग ती शिवा निकम कडून. खूपच 4 रन त्याने अडवले आहेत ते. फक्त 1 रन, 1च रन आहे. त्याने 3 रन अडवले आहेत ते आपल्या संघासाठी शिवा निकमने. पुढचा बॉल टाकेल तो आता शिवा. परत स्ट्राईकला येतो आता शरद जगताप. बाहेरून कोणी जास्त बोलू नये. खूपच बाहेर बॉल आणि तो वाईड बॉल दिलेला आहे. नारायण पटाळा याने 8 बॉलात 3 रन पाहिजे आहेत ते. गचाळ किपरिंग दिग्विजय वाघकडून. संघाला रन तर काही केले नाही. खूपच गचाळ किपरिंग आणि फक्त तो 1 रन. आता 7 बॉलात 2 रन पाहिजे. स्वतः संघ मालक जॉन्टी भाऊ यांच्याकडून बक्षीस झालेला आहे. या बॉलात जर 2 रन केले तर 500 रुपयाचं बक्षीस. थोडासा बाहेर बॉल, अंपायर कडून काहीतरी इशारा करताना. आणि बाईकच्या स्वरूपात 1 रन. आणि जय बजरंग वटार संघ हा विजयी घोषित झालेला आहे. आणि आज प्रसाद हिरामन वाघ यांचा वाढदिवस होता, त्याच्यामुळे त्यांना दिनेश भाऊ वाघ GM अर्थ मूव्हर्स यांच्याकडून आणि समाधान वाघ ग्रामपंचायत सदस्य निकवेल यांच्याकडून केक आणण्यात आलेला आहे. तर प्रसाद भाऊ यांनी इकडे यायचं आहे आणि केक कापायचा आहे. भाऊ इकडे लाईव्ह कर रहे केक.